मुंबई हायकोर्ट चपरासी भरती 2026 1367 पदांसाठी जाहिरात आलेली आहे। 5 जून पासून याचे फॉर्म सुरू होणार आहेत। खरंच ही जाहिरात आलेली आहे का, याची सत्यता काय, त्याच्या संदर्भातला संपूर्ण खुलासा मी आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। बघा मित्रांनो, नुकतेच जे आहे तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी, आणि हा जो खेळ आहे हा सगळा इंस्टाग्रामला पाहायला मिळेल तुम्हाला। इंस्टाग्रामला मी जे ओपन केलं बऱ्याच ठिकाणी मला दिसलं, बघा मुंबई हायकोर्ट चपरासी भरती 2026। बघा इथं एका नेत्याचा फोटो होता, त्याच्यानंतर ही पण एका व्यक्तीची रील आली होती। तो डायरेक्ट म्हणतो 35,000 पहिलं स्टार्टिंग पेमेंट आहे, 1367 जागा आहेत, आणि हा स्क्रीनशॉट शेअर करतो की 5 जून पासून अर्ज जे आहेत तर ते सुरू झालेत। आम्हाला बऱ्याच लोकांचे मेसेज यायला लागले की सर ही जाहिरात आली आणि तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलला कव्हर केले नाही किंवा तुम्ही ती माहिती दिलेली नाही। तर मित्रांनो, ही जाहिरात आलेली नाही, ही पूर्णपणे फेक बातमी आहे। हे तुम्हाला आत्ताच सांगून देतो, ही पूर्णपणे फेक जाहिरात आहे, अशी कुठलीही जाहिरात आलेली नाही। आता मी हे का सांगू शकतो, तुम्ही जर काही याची जाहिरात आली असेल मुंबई हायकोर्टाची, ती त्यांच्या वेबसाईटवर येते। वेबसाईटवर आलेली आहे का, नाही। 5 जून गेलेला आहे का, तर गेलेला आहे। 5 जून होऊन गेलेलं आहे। पेपरला बातमी आलेली आहे का, नाही आलेली। म्हणजे अशी कुठलीही बातमी आलेली नसताना या लोकांनी कुठून सुचलं काही माहिती नाही, परंतु यांनी अशा पद्धतीची जाहिरात इंस्टाग्रामवर टाकलेली आहे आणि फेक बातमी आहे। तर तुमचं काम एकच आहे की या लोकांना सांगणं रील डिलीट करून टाका, आणि प्रत्येकाने त्या रील मध्ये कमेंट करणे गरजेचे आहे की फेक जाहिरात पसरवतायत। असे बरेच लोक पाहिले, मी बऱ्याच लोकांना पर्सनली मेसेज केले की अरे बाबा, असं विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तुम्ही खेळू नका, त्यांना खोटी आशा लावू नका। तर अशा लोकांना बरेच मेसेज केले, पण काही त्यांचं रिप्लाय नाही किंवा काहींचं उत्तर की नाही करणार सर, तुम्ही काय करून घेणार। तर अशा लोकांना विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की त्यांना मेसेज करा, प्रायव्हेट मेसेज करा, त्यांना कमेंटमध्ये सांगा की लवकरात लवकर रील डिलीट करा, तुमच्यावर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते। अशा पद्धतीने हायकोर्टाची जी जाहिरात आलेली नाही ती जर पसरवत असाल, हा न्यायालयाचा अपमान देखील होऊ शकतो, तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते। म्हणून ते रील बाजारांनो लक्षात ठेवा, ही रील आत्ताच तुम्ही जे आहे तर ते डिलीट करून टाका। आणि माझं एक म्हणणं आहे, ऑलरेडी शिपाईची जाहिरात चालू आहे। शिपाईचा पेपर आपला 26 एप्रिलला झालेला आहे, याची आता स्वच्छता ती चाचणी होणार आहे, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू, मग जॉईनिंग होणार। ऑलरेडी जी प्रोसेस चालू आहे ती सोडून पुन्हा 1367 पद येणं हे शक्य होत नाही। हा आलं जरी ते त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर येईल ना, किंवा एखाद्या नामांकित पेपरला येतं, अधिकृत संकेतस्थळावर अशी कुठलीही जाहिरात नसताना अशा पद्धतीची जाहिरात प्रकाशित करणे। आणि इतके छान पद्धतीने सांगितलेलं होतं बघा, 5 जून पासून अर्ज सुरू होणार आहेत आणि 25 जून पासून चालणार आहे। ठीक आहे, चला, हे सोबत शुल्क, अर्ज शुल्क सुधारण्याची तारीख जे कधी देतच नाही हायकोर्ट, कधी तुमचा अर्ज सुधारण्याची तारीख देत नाही। ते रेल्वे वगैरे SSC ला राहते ती स्कीम, स्टेटमध्ये कुठेच अशी स्कीम नाही आहे। ती पण तारीख दिलेली आहे 15 जुलै 2026। सोबत नंबर पण दिलेला आहे, जो नंबर लागतच नाही, तुम्हाला जर लागला तर लावा, त्यांना माहिती द्या की तुमचा नंबर अशा पद्धतीने शेअर होतोय। बघा, हे सगळे लोक हे अशा पद्धतीने जे रील शेअर करून विद्यार्थ्यांच्या मनात एक संभ्रम अवस्था निर्माण करतायत, तर यांच्यावर नक्की जे आहे तर ती कारवाई पण देखील होण्याची गरज आहे। सगळ्याच काही गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत। तर मित्रांनो, अशी कुठलीही जाहिरात आलेली नाही, आणि म्हणूनच इग्नाइट अकॅडमी याच्यामध्ये जे आहे तर ते तुमच्यासाठी नेहमी जे आहे तर ते मदत करत असते मित्रांनो। कारण की या ज्या सरकारी नोकरीच्या भरतीच्या अपडेट्स असतात ना, भरतीच्या जाहिराती, महत्वाच्या तारखा, वेगवेगळे GRs येतात, परीक्षा माहिती, अधिकृत सूचना, या सर्वात आधी विश्वसनीय आणि अचूक माहिती तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमी याच प्लॅटफॉर्मवर मिळत असते। म्हणून तुम्ही आपलं हे जे चॅनल आहे हे जॉईन करून ठेवा। टेलिग्राम, इंस्टाग्राम याच्या माध्यमातून आपण ऑथेंटिकेट माहिती जी आहे तर ते देत असतो मित्रांनो, आणि आपण जे आहे संपूर्ण माहिती देत असतो। बरेच लोक म्हणतात की सर तुम्ही जाहिरातीचा व्हिडिओ का घेतात, लोक नोटिफिकेशन पाहून घेतील, पण विद्यार्थी जे ग्रामीण भागातील मुलं असतात, त्यासोबत ज्या महिला असतात, त्या खूप वर्षापासून त्यांचा अभ्यासाचा गॅप पडलेला असतो, त्यांना जर अशा पद्धतीच्या जाहिरात आल्या ना तर त्यांना खरंच वाटतं ते मे बी ते शुल्क, परीक्षा शुल्क त्यांना देऊ शकतात किंवा पैशांची देवाणघेवाण होऊ शकते। तर असं काही नाही व्हावं, या सर्वांसाठी आपण ज्या इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो, एक चांगलीच माहिती तुमच्यासोबत देत असतो। म्हणून अशा कुठल्याही फसव्या जाहिरातींना बळी पडू नका। अशी कुठलीही जाहिरात जी आहे तर मित्रांनो आलेली नाही। अशी जाहिरात आली, भविष्यात आली जरी, हे 1367 पद असो तर कितीही पद असतो, त्याची जाहिरात इथं आल्याशिवाय तोपर्यंत खरं मानायचं नाही, हे लक्षात घ्या। 5 जून होऊन गेलेला आहे, त्यांची तारीख पण निघून गेलेली आहे। ओके, तर अशी कुठलीही जाहिरात आलेली नाही, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका। तुमचे काही व्ह्यू पॉइंट्स असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि माझी बाकीच्या मार्गदर्शकांना देखील विनंती असेल की तुम्ही देखील याच्या विरोधात आवाज जो आहे तर तो उठवला पाहिजे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।